वळतोय अभिनेता सलमान खानच्या धमकी प्रकरणाकडे। सलमानला परत एकदा धमकी मिळाली आहे। सलमान खान हा बॉलिवूडचा सर्वात वादग्रस्त अभिनेता आहे। करून सवरून नामाळ निराळा राहिल्याचं सलमान बाबत नेहमी बोललं जातं। त्याचमुळे सलमानची ब्रँड व्हॅल्यू टिकून आहे असं निरीक्षक सांगतात। मात्र त्याच्या मॅचोमॅन या अवतारामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत ते आता सलमानला धडा शिकवायच्या तयारीत दिसतात। मामला केवळ बदला घेण्याच्या पलीकडे पोहोचलाय हे लक्षात घ्यायला हवं। सलमान खानला धमकी मिळण्याचं प्रकरण पुन्हा घडलंय। यावेळी त्याला धमकी जास्त गंभीर स्वरूपात मिळाली आहे असं समजायला हवं। आजवर सलमानवर फक्त गोळी चालवली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। यावेळी मात्र सलमान खानवर बॉम्ब हल्ला होईल इतकी थेट धमकी देण्यात आली आहे आणि केवळ बॉम्ब हल्ल्यापुरती धमकी नाही तर सलमानला घरात घुसून मारलं जाईल असं सांगितलं जात आहे आणि परिणाम स्वरूप पोलिसांच्यासाठी हा विषय गंभीर बनलाय। काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा मेसेज आला होता। त्या अनुषंगाने वरळी पोलीस स्टेशनला 351-2-3 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे। पुढील तपास वरळी पोलीस करत आहोत। महायुतीचं सरकार ज्या वेळेला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होतं तेव्हा बरोबर वर्षभरापूर्वी सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता। त्यावेळेला तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे सलमानची ख्याली खुशाली विचारायला त्याच्या घरी गेले होते। आता बरोबर वर्षभराच्या नंतर सलमानवर बॉम्ब हल्ल्याची धमकी आलेली आहे। सरकारसाठी सलमानला मिळणाऱ्या धमक्या ही डोकेदुखीच होऊन बसली आहे। अशा प्रकारची दहशत मुंबईत चालणार नाही, महाराष्ट्रात चालणार। या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत। या विषयाची गांभीर्याने गृहखातं दखल घेईल आणि सलमानच काय सर्वसामान्य माणसाला सुद्धा निर्भय वातावरणात कसं जगता येईल याची सरकार काळजी घेत आहे। बॉलिवूडचं वादग्रस्त वक्तव्य म्हणून ज्या सलमानची ओळख आहे त्याला आजवर अनेकदा धमक्या आल्या आहेत। एकदा त्यावर पटकन नजर टाकू। सलमानला बिश्नोईकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आणि हेच प्रकरण आता आणखी वाढलं आहे। मार्च 2023 मध्ये गोल्डी ब्रारच्या नावानं सलमानला धमकीचा ईमेल आला। 10 एप्रिल 2023 ला धमकीचा फोन आला आणि 30 एप्रिलला मारून टाकू असं सुद्धा म्हटलं गेलं। जून 2023 मध्ये सिद्धू मुसेवाला प्रमाणे ठार मारण्याची धमकी सलमानला देण्यात आली। एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी या निवासस्थानाच्या बाहेर गोळीबार झाला। मुंबई ट्रॅफिक पोलिसांना आता 2 कोटीची खंडणी मागणारा मेसेजही त्यानंतर आला। आता खंडणी 5 कोटीपर्यंत पोहोचली आहे, ज्यात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ सहभागी असल्याचा दावा केला जातोय। या प्रकरणावर सलमानची भूमिका काय आहे ते ऐका। सलमान असं म्हणतो की जिथे घटना घडली म्हणजेच ज्या छायाचित्रणाच्या दरम्यान एका हरिणाचा बळी घेतला गेला त्या प्रकरणामध्ये आपण नव्हतोच असा त्याचा बचावच नाही। या प्रकरणाशी तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या अभिनेत्रींचा संबंध काय असा सवाल सलमान विचारतो। सलमान असंही म्हणतो की त्यानं जर हरिण मारलंय असं तुम्हाला म्हणजेच प्रेक्षकांना आणि यंत्रणांना वाटत असेल तर तो याबद्दल न्यायालयामध्ये लढा द्यायला तयार आहे। हे सगळं प्रकरण एक बनाव आहे असा सलमानचा दावा आहे। वारंवार सलमान खानच्या बाबतीतच हे का घडतं? कदाचित सलमान खानचा स्वतःचा तर हा स्टंट नाहीये पब्लिसिटीसाठी। एकदाचा येतो यामध्ये नीटोपाट तपास झाला पाहिजे आणि एकदा तपासून यातून काय निष्पन्न होऊ शकतं ते पोलिसांनी बघावं आणि त्या दृष्टीनं तपास करून दूध का दूध पाणी का पाणी जे असेल ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी। हा सगळा वाद एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान जन्माला आला। सलमान खाननं त्यावेळेला काळवीट मारलं असा आरोप झाला
आणि त्यामुळे प्रकरण चिघळलं. कारण काळवीट हा बिश्नोई समाजाच्यासाठी अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. आपल्या प्राणापलीकडे सुद्धा ही मंडळी काळवीट आणि अन्य वन्यजीवांचं संरक्षण करत असतात. या प्रकरणामध्ये राजस्थानचा बिश्नोई समाज अत्यंत कठोर भूमिका घेतोय आणि तो त्याच्या भूमिकेवर अद्यापही टिकून आहे. मात्र तक्रारदारांना सलमाननं दिलेली वागणूक ही काही या समाजाला आवडलेली नाही. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई यानं सलमानला ठार करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा भाऊ रमेश बिश्नोई याचं विधान आता ऐका. रमेश बिश्नोई असं म्हणतो की सलमान खान हा बिश्नोई समाजाला मोठी लाच देण्याच्यासाठी तयार होता. सलमाननं बिश्नोई समुदायाला खूप आधीच पैसे देऊ केले होते, परंतु सलमानकडून बिश्नोई समुदायानं कसल्याही प्रकारची लाच स्वीकारली नाही. सलमान खान चेकबुक घेऊन आला होता आणि कोऱ्या चेकवर हवे तेवढे पैसे घ्या असं बिश्नोई समाजाला सांगत होता. सलमानचं हे वर्तन बिश्नोई समुदायाला पटलेलं नाही. त्या पुढे जाऊन सलमानचे वडील सलीम खान असंही म्हणाले की बिश्नोई समाज केवळ पैशासाठी तक्रारी करतोय. त्यांचंही हे वागणं पटलं नसल्याचं बिश्नोई समाज सांगतो. म्हणजे थोडक्यात काय, सलमान आणि सलीम या पिता पुत्राचं वागणं पटलेलं नाही ही बिश्नोईंची खरी खंत आहे. यात महत्त्वाचा मुद्दा असाही आहे की जो लॉरेन्स बिश्नोई सलमानला मारण्याच्या बाता करतोय त्याला सलमानला मारून मिळणार तरी काय आहे. तर त्यातला एक प्राथमिक मुद्दा असा लक्षात येतो की कुख्यात लॉरेन्स बिश्नोईला बिश्नोई समाजाचं समर्थन हवे आहे. समाजाच्या समर्थनाच्या बळावर लॉरेन्स सुटकेचा डाव खेळू शकतो. त्याला याद्वारे सरकारवर दबाव निर्माण करता येऊ शकेल. लॉरेन्सला आपली छवी आता कट्टर हिंदूवादी अतिरेकी अशी तयार करायची आहे. देशविरोधी व्यक्तीच्या विरोधात लॉरेन्स असा प्रचार त्याला कदाचित अपेक्षित असावा. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.